Okay, so let us start today's topic. Yesterday and the previous days we learn about the elimination method of linear equation in two variables, graphical method, after that determinant च्या नंतर आपण शिकलो क्रॅमर्स रूल. ओके, या सगळ्या पद्धतीने आपण काय करत आहोत, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करत आहोत. ओके, नाउ हियर आर सम इक्वेशन्स आर गिवन टू यू. काही इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत आणि यू हॅव टू फाइंड आउट वेदर द इक्वेशन्स आर लिनियर ऑर नॉट. ओके, इक्वेशन्स जे दिलेले आहेत ते लिनियर आहेत की नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल मला एक गोष्ट सांगा तुम्ही की लिनियर इक्वेशन कोणाला म्हणायचं. ओके, लिनियर इक्वेशन कोणाला म्हणायचं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आपण थोडस मागे जाऊया आणि आठवूया की आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कोणाला म्हटलो. फॉर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स वी हॅव टू फॉलो द 3 रूल्स. 3 रूल्स आपण फॉलो करायला पाहिजे. फर्स्ट वन, डिग्री ऑफ इक्वेशन शुड बी 1. डिग्री काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. सेकंड, किती व्हेरिएबल्स असले पाहिजेत, 2 व्हेरिएबल्स असले पाहिजेत. आणि जो x चा व्हेरिएबल आहे a आणि y चा व्हेरिएबल आहे b, दे शुड नॉट बी इक्वल टू 0 किंवा नॉन झिरो नंबर पाहिजे. फॉर एक्झाम्पल जनरल फॉर्म, आपण स्टँडर्ड फॉर्म काय बघितला होता की ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. याच्यामध्ये ह्या x आणि y ची डिग्री काय असली पाहिजे, 1. a आणि b हा 0 नको, 0 नसायला पाहिजे. आफ्टर दॅट 2 व्हेरिएबल्स पाहिजेत, व्हेरिएबल नंबर 1, व्हेरिएबल नंबर 2. ओके, अशा इक्वेशनला आपण काय म्हणणार, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणखी सांगता सांगता मी असं पण काहीतरी म्हणालो होतो की जर या पद्धतीने इक्वेशन्स आले, काय या पद्धतीने जर इक्वेशन्स आले तर हे लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स नाहीयेत. जो x आणि y हे जे व्हेरिएबल्स आहेत हे व्हेरिएबल्स डिनॉमिनेटरला नको, डिनॉमिनेटरला नाही पाहिजे. का, जर आपण हे 3 इक्वेशन्स फॉलो करायला म्हटले किंवा हे 3 जे आपले रूल्स आहेत हे रूल्स जर आपण याला लागू करायचे म्हटले तर लागू होतात का. बघा, डिग्री काय 1, बघा यांची डिग्री 1 दिसते तुम्हाला. ओके, सेकंड 2 व्हेरिएबल पाहिजे, व्हेरिएबल नंबर 1, व्हेरिएबल नंबर 2 आहे. a आणि b ची व्हॅल्यू 0 नाहीये. x चा कोएफिशियंट a त्याची व्हॅल्यू 2 आहे, y चा कोएफिशियंट b त्याची व्हॅल्यू 3 आहे. म्हणजे तिन्ही कंडिशन सर फॉलो होत आहेत. तिन्ही कंडिशन जरी फॉलो होत आहेत सर तरी सुद्धा याला लिनियर इक्वेशन का नाही म्हणायचं. वाय इट इज नॉट ए लिनियर इक्वेशन, बिकॉज कारण बघा तुम्हाला ही गोष्ट माहितीये का, बघा जर 3/x असेल तर याचाच अर्थ काय, हा x डिवायडेड बाय, जेव्हा तो न्यूमरेटरला येतो, जेव्हा तो डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला येतो तेव्हा त्याची पॉवर काय होते रे, मायनस होते. आठवतं का तुम्हाला हे रेसिप्रोकल्स आपण बघितले होते. काय बघितलं होतं आपण, a/b/c/d. असं करताना हा तुमचा न्यूमरेटर ऍज इट इज राहतो, डिवायडेडचं काय होतं मल्टिप्लाय, आणि याचा काय लिहावा लागतो, रेसिप्रोकल d/c लिहावा लागतो. सिमिलरली इथे पण तसंच आहे बघा, 3/x x/1 आहे. म्हणजेच काय, हा तुमचा न्यूमरेटर ऍज इट इज राहील, डिवायडेडचं होईल मल्टिप्लाय, याचा रेसिप्रोकल काय 1/x. x ची पॉवर 1 आहे, ही x ची पॉवर जेव्हा आपण वर लिहितो तेव्हा तो इथे जर प्लस असेल तर वर जाताना काय होते, मायनस होते. मग आता बघा, आता हे इक्वेशन कसं तयार होईल, 2x डिनॉमिनेटरला, याला न्यूमरेटरला पाठवा, x ची पॉवर काय होईल -1 प्लस हा 3, हा y डिनॉमिनेटरला वर जाईल तर त्याची पॉवर काय होईल -1 आणि हा काय राहिला 5. आता कंडिशन चेक करा आणि मला सांगा डिग्री 1 आहे का, डिग्री 1 आहे, नो. आता डिग्री काय आहे -1 आहे आणि दॅट्स वाय इट इज नॉट ए लिनियर इक्वेशन. म्हणून मी सांगताना काय सांगितलं होतं तुम्हाला सोप्या भाषेमध्ये, जर x आणि y डिनॉमिनेटरला असतील तर त्यांना लिनियर इक्वेशन म्हणायचं नाही. सो दे आर नॉट ए लिनियर इक्वेशन. ओके, चला
नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत 2, इथे लिहिले 2. लिनियर इक्वेशन आहे का? नॉट अ लिनियर इक्वेशन. इथे पण व्हेरिएबल्स किती आहेत बघा, 2 व्हेरिएबल्स आहेत. लिनियर इक्वेशन आहे का? नॉट लिनियर. का? सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक्स आणि वाय हे डिनॉमिनेटरला नाही पाहिजेत. सिमिलरली इथे सुद्धा 2 व्हेरिएबल्स आहेत या इक्वेशन मध्ये बघा, या इक्वेशन मध्ये सुद्धा एक्स वाय 2 व्हेरिएबल्स आहेत. बट हे सगळे हे लिनियर इक्वेशन्स नाहीयेत. बघा इथे काय म्हटलं, इन द अबो टेबल द इक्वेशन्स आर नॉट लिनियर. हे इक्वेशन्स लिनियर नाहीयेत. हे इक्वेशन्स लिनियर आहेत का? नाहीयेत. हा, मग मी हे लिनियर करू शकतो का? लिनियर करू शकतो का मी ते? तर आन्सर इज येस. हे जरी लिनियर नाहीयेत तर मी काय करतो, मी अशा एक गोष्ट रिप्लेस करतो जी रिप्लेस केल्यामुळे काय होईल, हे इक्वेशन्स लिनियर होतील. काय होतील? हे इक्वेशन्स लिनियर होतील. आता 3/x - 4/y = 8. ओके, चला आपण एक इक्वेशन घेऊया. गिव्ह मी टेक्स्टबुक प्लीज. इथे काही इक्वेशन्स दिलेत, मी तुम्हाला ते कन्वर्ट करायला शिकवतो की कसं कन्वर्ट करायचं लिनियर इक्वेशन मध्ये, त्यांना कन्वर्ट कसं करायचं. बघा पहिलं इक्वेशन तुम्हाला काय दिलं होतं, 3/x. काय दिलं होतं? 3/x - 4/y = 8. सर मला हे लिनियर इक्वेशन करायचंय, सो मी कसं करू? तर या पद्धतीने करा तुम्ही, बघा लिनियर इक्वेशन सहज मिळेल. आता शॉर्टकट मी आता शिकवतोय म्हणून थोडंसं लॉंग कट मध्ये घेतो. ज्याही वेळेस आपण सॉल्व्ह करणार तेव्हा आपण शॉर्टकटची मेथड वापरू आणि ते पटकन सॉल्व्ह करता येईल आपल्याला या अर्थाने. हा जो 3 आहे, मी हा 3 असा लिहिला तर चालेल का? 3 × 1 चालेल. 3 × 1, 3 1 जा काय होणार आहे आन्सर? 3च मिळणार आहे. मग 3 लिहिलं काय आणि 3 × 1 लिहिलं काय, हे दोन्हीही काय आहेत? इक्वलच आहेत. हे दोन्ही पण काय आहेत? इक्वल. सो 3 म्हणजे काय? 3 × 1 डिवायडेड बाय काय लिहितो मी? x मायनस 4 कसा लिहितो मी? 4 1 जा 4 डिवायडेड बाय y = 8. बघा हा x मी व्यवस्थित लिहितो 1 च्या खाली, मुद्दा म्हणून 1 च्या खाली लिहिला मी, बरोबर. आता मी याचे तुकडे तुकडे करतो. कसे तुकडे करतात सर? बघा हा 3 मी एक साइडला लिहितो, हा मल्टिप्लाय बाय आणि हा 1/x. चालेल का? चालेल, काही हरकत नाही. 3 म्हणजेच काय? 3/1. 3 1 जा x 1 जा x. मग डिवायडेड बाय 1 लिहिला काय नाही लिहिला काय, काय फरक पडत नाही. मायनस हा 4 मी शेजारी लिहितो, इथे लिहितो 1/y = 8. मी काय केलं, त्याचे तुकडे तुकडे करून टाकले, फ्रॅक्शन्स केले. चालेल का? हे इथपर्यंत कळलंय तुम्हाला? इथपर्यंत काही शंका आहे? ओके. आता मी मानून घेतो, एक गोष्ट मानतो मी, लेट काय लेट 1/x = m मानतो अँड 1/y = n मानतो. चालेल? येस. बघा हा 3 ऍज इट इज लिहितो मी, 3 लिहिला मी, हा 3. 1/x म्हणजे काय रे? m मायनस हा 4 लिहितो मी. 1/y म्हणजे काय? n = काय? सांगा मला, हे लिनियर इक्वेशन आहे का? झालं लिनियर इक्वेशन? झालं कन्वर्ट? 3 कंडिशन्स फॉलो करून बघा. पहिली कंडिशन डिग्री 1 पाहिजे, आहे का डिग्री 1? 2 व्हेरिएबल्स पाहिजेत, आहे का 2 व्हेरिएबल्स? व्हेरिएबल न्यूमरेटरला पाहिजे, आहे का न्यूमरेटरला? येस. तिसरी कंडिशन, याचा कोएफिशियंट आणि याचा कोएफिशियंट 0 नसला पाहिजे, आहे का 0? मग आहे का लिनियर इक्वेशन? येस. नाउ इट इज ए लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. हे लिनियर इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल्स आहे. समजलं का कसं कन्वर्ट करायचं एव्हरीवन? चला आणखी एक क्वेश्चन घेऊया, मग तुम्हाला कळेल की हे कसं कन्वर्ट करायचं. नाउ सेकंड इक्वेशन काय आपलं? 6/x - 1 प्लस 3/y - 2 = what? 0. अगेन त्याच पद्धतीने मी हे सॉल्व्ह करतो. मी 6 कसं लिहिणार? 6 1 जा 6 आणि हा इथे लिहितो x - 1 प्लस
3 1 जा 3 डिवायडेड बाय लिहितो मी y मायनस 2 इज इक्वल टू 0. यांचं बायफर्गेशन करतो 6 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन लिहितो मी x मायनस 1, x मायनस 1 ला ब्रॅकेट मध्ये घेतो प्लस 3 एक साइडला लिहितो, इथे लिहितो मी 1 अपॉन y मायनस 2 इज इक्वल टू 0. आता मी करतो लेट, मानून घेतो एक गोष्ट, काय मानतो मी 1 अपॉन x मायनस 1 ला मी मानतो m, करेक्ट. या पूर्ण गोष्टीसाठी मी काय मानला m, अँड 1 अपॉन y मायनस 2 साठी मी मानला n. ओके, असं मानल्यावर मला काय मिळालं बघा 6 1 अपॉन x मायनस 1, 1 अपॉन x मायनस 1 साठी मी काय लिहिणार m प्लस 3 1 अपॉन y मायनस 2 साठी मी काय लिहिणार n इज इक्वल टू 0. याला म्हणणार आपण काय लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आहे का? कंडिशन चेक करा. डिग्री 1 आहे का? येस. 2 व्हेरिएबल्स आहेत का? येस सर 2 व्हेरिएबल्स आहेत. बरोबर. व्हेरिएबल्स न्यूमरेटरला पाहिजेत सर, न्यूमरेटरला आहेत. आणि चौथी कंडिशन की त्यांचे कोएफिशिएंट 0 नाहीये. नाउ इट इज ए लिनियर इक्वेशन. येस इट इज ए लिनियर इक्वेशन. ओके, अशा पद्धतीने मग इथे x मायनस 2 राहो, 2x मायनस 1 राहो, काही पण राहो, इथे 3y राहो, इथे 2 लिहा, इथे 3 लिहा, इथे पण येणार 2, इथे येणार 3 आणि मग मानणार 2x मायनस 1 इज इक्वल टू m, 3y मायनस इज इक्वल टू n. आणि याच्या जागी तुम्ही काय लिहिणार इथे m आणि n च्या व्हॅल्यूज पुट करणार आणि यू विल गेट द सायमल्टेनियस इक्वेशन. आणि मग ते सायमल्टेनियस इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करा बाय कोणत्या मेथडने? पहिला मेथड आहे तुमचं एलिमिनेशन मेथडने करा. नाउ यू हॅव फ्रीडम. नाउ you have freedom, you have to solve this equation by using elimination method, by using graphical method, by using Cramer's rule. कोणत्याही पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्हाला फ्रीडम आहे. तुम्हाला जी मेथड आवडते त्या मेथडने सॉल्व्ह करा. अशा पद्धतीने तुम्हाला काय करता यायला पाहिजे, हे कन्वर्जन करता यायला पाहिजे, हे रिप्लेसमेंट करता यायला पाहिजे, लिनियर इक्वेशन्स मध्ये तुम्हाला कन्वर्ट करता यायला पाहिजे. करता येईल मग आता? येस ऑर नो? आता बघा, जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही. सिमिलरली 3 इथे लिहिला मी, हा राहिला 1 अपॉन x ला म्हणा m, मायनस हा 4 लिहिला 1 अपॉन y ला म्हणा m इज इक्वल टू 0. इथे काय होईल 6m प्लस 3n इज इक्वल टू 0. इथे काय होईल रे 7m प्लस 13n इज इक्वल टू 0. इथे काय लिहिणार 14m प्लस 3n इज इक्वल टू 0. मग इथे m ची व्हॅल्यू काय सांगा मला? m काय मानलाय तुम्ही या इक्वेशन मध्ये? m काय मानलाय 1 अपॉन x प्लस y. आणि n काय मानलाय 1 अपॉन, दॅट्स इट. अरे लय अवघड वाटतं पोरांना, हे लय डिफिकल्ट आहे का? काही डिफिकल्ट आहे? काही डिफिकल्ट? येस. नाउ इट बिकम्स व्हेरी इझी. ओके, सो प्रॅक्टिस सेट 1.4 कडे जाऊया. काय म्हटलंय? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता बघा, दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स तुम्हाला दिलेले, दोन्हीही सायमल्टेनियस इक्वेशन सारखे असतील. काय असतील? कसे सारखे बघा, इथे आहे 1 अपॉन x, इथे आहे 1 अपॉन y, इथे पण आहे 1 अपॉन x, इथे आहे 1 अपॉन, हा जर इथे असं असेल 2 अपॉन x प्लस y, तर इथे पण काय असेल 8 अपॉन x प्लस y. कळलं का? किंवा x प्लस y म्हणा किंवा x प्लस 1 म्हणा, व्हॉट एव्हर इट मे बी. इथे x प्लस 1, इथे आहे 3 अपॉन y प्लस 2, तर इथे पण काय असेल 5 अपॉन y प्लस 2. इथे x प्लस 1 आहे तर इथे पण x प्लस 1 आहे, y प्लस 2 तर y प्लस 2. चेक करा, आपण पुढे चेक करूया. बघा, इथे x प्लस y तर इथे पण काय, x मायनस y तर इथे पण काय, ओके x मायनस 2 आहे तर इकडे पण काय, या इक्वेशन मध्ये y प्लस 3 आहे तर इकडे पण काय. हा, सो तुम्ही काय म्हणणार 1 अपॉन x मायनस 2, 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m, आणि 1 अपॉन y प्लस 3, 1 अपॉन y प्लस 3 साठी काय म्हणणार n. आणि मग इक्वेशन काय तयार होईल? हे 27m प्लस 31 n इज इक्वल टू काय 85. अँड सॉल्व करा. समजलं का? येस ऑर नो? येस.
चला आता हे सॉल्व्ह करूया आपण. सो गिवन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, दोन इक्वेशन दिले, 2/x मायनस 3/y इज इक्वल टू 15 अँड दुसरं इक्वेशन काय दिलंय, 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77. ओके, गो अँड स्टँड देअर, गो स्टँड देअर. ओके, पहिल्या स्टेप मध्ये ऍडव्हान्स करून टाका. इथे लिहा 2 मल्टिप्लाय बाय 1, 3 मल्टिप्लाय बाय 1, 8 मल्टिप्लाय बाय 1, 5 मल्टिप्लाय बाय 1. ओके, सो हा 1/x साठी काय म्हणणार तुम्ही, लेट 1/x इज इक्वल टू व्हॉट, अँड 1/y साठी काय म्हणणार तुम्ही, n. वी गेट, आपल्याला काय मिळालं मग, हा 2 ॲज इट इज, बरोबर. 1/x साठी काय लिहिणार तुम्ही, m मायनस 3, आणि हा 1/y साठी काय लिहिणार तुम्ही, n इज इक्वल टू 15. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आता 8 ॲज इट इज लिहा, 8. 1/x म्हणजे काय, m प्लस हा 5, आणि 1/y म्हणजे काय, n इज इक्वल टू काय, 77. ह्याला म्हणा इक्वेशन नंबर. ओके, हे कोणाला कळलं नाही, प्रामाणिकपणे सांगा, सर नाही कळलं. कळलं असेल तर सांगा कळलं. एव्हरीवन गॉट इट. श्रेयश, सगळ्यांना कळलं. ओके, जाऊ पुढे. नाऊ बाय युजिंग क्रॅमर्स रूल, फटाफट सॉल्व्ह करून टाका. क्रॅमर्स रूल वापरा, कोणता रूल वापरता येईल तो रूल वापरा. येस ऑर नो, येस. ओके, चला मग इथे काय लिहिणार मी, कंपेअर अबोव इक्वेशन विथ ax प्लस by प्लस c का इज इक्वल टू c. वी गेट, आपल्याला काय मिळतंय बघा, सगळे इकडे राईट हँड साइडला आहे कॉन्स्टंट टर्म तुमची. तुम्ही काय लिहिणार, काय फाइंड आउट करणार, a1 a2 b1 b2 c1, a1 a2 b1 b2 अँड c1 याच्या व्हॅल्यूज आपल्याला करायच्या आहेत फाइंड आउट. ओके, सो a1 a2 काय येईल, 2 and 8. ओके, b1 वेर इज b1 b2 काय येईल, b1 मायनस 3 प्लस 5 and c1 c2 काय 15 and 77. 15 and 77. Annoying me. ओके, चलो. सो क्रॅमर्स रूल मध्ये आपण किती गोष्टी फाइंड आउट करतो, y. किती टर्म्स फाइंड आउट करायच्या असतात, y कोणकोणत्या, पहिली टर्म असते d, आफ्टर दॅट dx, आफ्टर दॅट dy, आफ्टर दॅट x, आफ्टर दॅट. ओके, चलो. सो फर्स्ट वी आर गोइंग टू फाइंड आउट डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कसं, a1 a2 b1. सो a1 a2 लिहा 2 8, b1 b2 काय -3 and 5. क्रॉस मल्टिप्लाय करा, 2 मल्टिप्लाय बाय 5 मायनस -3 मल्टिप्लाय बाय 2 5 जा मायनस 8 3 जा 24 प्लस 10. याला काय म्हणणार तुम्ही, डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केलेली आहे. ओके, आफ्टर दॅट वी आर गोइंग टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ dx. dx काय रे, कोएफिशियंट, x चा झाका राहिलं काय, b1 b2 c1. पण आपण असं लिहिणार, आपण काय लिहिणार, c1 c2. ओके, c1 c2 किती आहे, 7, आणि b1 b2 काय -3 and 5. चला क्रॉस मल्टिप्लाय करा, 15 मल्टिप्लाय बाय 5 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन -3 मल्टिप्लाय बाय 15 5 जा 75 मायनस मायनस काय झालं रे, 3 7 जा 21 कॅरी 2, 3 7 जा 21 आणि 2 किती झाले 23. हे ऍडिशन करा, 5 आणि 1 6, 7 आणि 3 10 कॅरी 1 2 आणि 1 3. सो dx ची व्हॅल्यू काय आली, 30
6. ओके, चला dx काढलं आपण. ओ सॉरी, आपल्या इक्वेशन मध्ये x आहे का? m आहे. मग इथे dx घेणार का dm घेणार? व्हेरी गुड. इथे काय घेणार आपण? dm. ओके, dm घेतल्यानंतर आता कोणाची व्हॅल्यू काढणार? dn ची काढणार, dy नाही, dn. बघा हे इक्वेशन आहेत आपले. आपण ह्याचे कोइफिशियंट घेतलेत a1 a2 b1 b2 c1 c2. याचे कोइफिशियंट घेतलेत का? नाही, याचे घेतलेत. म्हणजे आपण कोणाची व्हॅल्यू काढणार आता? m आणि n ची. ओके, चला dn 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 म्हणजे n ची व्हॅल्यू झाकून टाका. उरलं काय? a1 a2 c1. a1 a2 काय? 2 8. हे किती आहे? 15 अँड ओके, चला क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 मल्टिप्लाय बाय 77 मायनस 15 मल्टिप्लाय बाय 8. ओके, मल्टिप्लिकेशन करा. 2 7 जा 14 कॅरी 1. 2 7 जा 14 आणि 1 मायनस 15 8 जा. व्हेरी गुड. 100 एंड शाबाश मेरे शेर, मेरे काले हरे मेरे पीले नीले. हा 90 ना. 15 8 जा. शाबास. हे सबट्रॅक्शन करा. 154 मायनस 120. आम्हाला येत नसेल तर सर आम्ही असं करू, गरिबी पद्धत आमची. 15 8 जा. नसेल येत तर असं करा, 77 मल्टिप्लाय बाय 2. काही करू नका. हा चला सबट्रॅक्शन करा. 4 मधनं 0 गेले 4, 5 मधनं 2 गेले 3, 1 मधनं 1 गेला. किती आन्सर आलं? 34. मोठी संख्या कोण आहे? 154. तिचं साइन आहे प्लस. प्लस देण्याची गरज. dn इज इक्वल टू व्हॉट? 30. सो 34 तुम्हाला व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला काढायची काय व्हॅल्यू? m. बघा इथे काय d dm dn, इथे काय राहील m आणि इथे काय राहील? m ची व्हॅल्यू काय? dm अपॉन d. dm ची व्हॅल्यू किती आली आहे? 306 डिवायडेड बाय d. d ची व्हॅल्यू काय? 34. बघा जातोय का भाग? 34 च्या टेबल मध्ये येतो का? करून बघा. 34 4 जा. तुम्ही असं करा, 34 मल्टिप्लाय बाय 1, 34 मल्टिप्लाय बाय 2. 4 4 जा कॅरी 1. 4 3 जा 12 आणि 1 13. जातोय का भाग? 34 9 जा करून बघा. व्हेरी गुड. चला 9 4 जा 36 कॅरी 3. 9 1 जा 9 2 जा 18 9 3 जा 27 आणि 3 किती झाला? 30. 34 1 जा 34 9 जा. सो m ची व्हॅल्यू काय आली? m इज इक्वल टू 9 अपॉन 1. 9 अपॉन 1 म्हणजेच काय? चला m ची व्हॅल्यू तर मिळाली. n ची व्हॅल्यू काढा. n इज इक्वल टू काय? dn अपॉन d. dn ची व्हॅल्यू किती आली आहे? 30 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू किती आली आहे? 34 34 कॅन्सल. n ची व्हॅल्यू काय आली? 1 अपॉन 1. म्हणजेच काय? तुम्ही म्हणाल सर झालं काढलं आपण n आणि n ची व्हॅल्यू काढली, पण आपल्याला इक्वेशन मध्ये m आणि n दिलंय का रे? हा आपण काहीतरी मानलं होतं, आठवतंय का तुम्हाला? बघा 1 अपॉन x इज इक्वल टू काय? मग इथं लिहा बट 1 अपॉन m सॉरी 1 अपॉन x इज इक्वल टू काय? m अँड 1 अपॉन y इज इक्वल टू काय मानलं होतं? मग m ची व्हॅल्यू टाका इथे. देअरफॉर 1 अपॉन x इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आली आहे? 9 अँड 1 अपॉन y इज इक्वल टू काय आलंय? 1. बरोबर. हा x इकडे डिवाइड आहे, तिकडे जाताना काय होईल रे? मल्टिप्लाय. येस ऑर नो? सो हा 1 इज इक्वल टू 9. हा x इकडे आला मल्टिप्लाय बाय x. हा 9 इकडे मल्टिप्लाय, याला इकडे शिफ्ट करा. काय राहिलं? 1 अपॉन 9 इज इक्वल टू x. येते लक्षामध्ये? आणि हा y तिकडे पाठवा. अँड 1 अपॉन y डिवायडेड बाय तिकडे काय होईल? 1 मल्टिप्लाय बाय y 1 जा. मग y इज इक्वल टू काय आलं? समजलं का? कळलं का नाही कळलं का? दुसरीकडे सांगू पुढच्या याच्यामध्ये?
चला नेक्स्ट थांबा, इकडे हे रफ करतो, तुम्हाला कळलं नसेल परत एकदा सांगतो. चला काय काय आलं होतं आता आपल्याकडे, आपण एम ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. एम इज इक्वल टू काय 9 अँड एन इज इक्वल टू व्हॉट 1. बट आपण काय मानलं होतं रे, 1/x इज इक्वल टू काय. चला मग एम ची व्हॅल्यू टाका, 1/x इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू काय टाकली 9. 9 म्हणजेच काय रे, 9/1. इथपर्यंत काही शंका आहे? काय करा, क्रॉस मल्टिप्लाय करा, 1 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 9 मल्टिप्लाय बाय, बरोबर. 1 1 जा काय झालं रे, हा 9 इकडे मल्टिप्लाय या साईडला येताना काय होईल, इथे काय राहिलं फक्त. देअरफॉर मी व्यवस्थित लिहितो, x इज इक्वल टू काय, करेक्ट करेक्ट. इकडे घ्या अँड 1 आपण काय म्हणलं होतं, 1/x इज इक्वल टू m आणि 1/y इज इक्वल टू काय म्हणलंय. तो हा 1/y यांची व्हॅल्यू काय, हा y इकडे डिवायडेड आहे, इकडे येताना काय होईल. देअरफॉर 1 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय y, y 1 जा आणि हा 1, सो y ची व्हॅल्यू काय आली. ओके, समजलं, सगळ्यांना कळलं. फायनल आन्सर लिहा. देअरफॉर द सोल्युशन इज x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय आली 1/9 आणि y ची व्हॅल्यू काय आली 1. ओके, आता हे जे इक्वेशन्स आहे हे लिनियर नाहीयेत, बट आपण काय केलं, त्यांना लिनियर केलं, तर त्यांचे आन्सर्स असेच येतील, 1/9 1 असं तसं. कळलं का? ओके, चला मग आता हे सगळं तुम्ही लिहून घ्या. ओके, इथून स्टार्ट करता का, पहिले तर हे लिहा, पहिले हा टेबल ड्रॉ करा. चला हा टेबल ड्रॉ करा. जायचं सेकंड क्वेश्चन कडे. ओके, नाउ वी आर गोइंग टुवर्ड्स द सेकंड क्वेश्चन. अगेन सेकंड क्वेश्चन पण आपला तसाच आहे, सिमिलर आहे. बघा काय दिलंय, 10/x प्लस वाय प्लस 2/x मायनस वाय इज इक्वल टू 4, 15/x प्लस वाय मायनस 5/x मायनस वाय इज इक्वल टू -2. ओके, इकडे पण x प्लस वाय आहे, इकडे पण x प्लस वाय आहे. तो 1/x प्लस वाय साठी काय मानणार आपण m आणि 1/x मायनस वाय साठी काय मानणार आपण n. ओके, सो डायरेक्टली लिहा तरी पण चालतंय. गिवन मध्ये काय लिहिणार, लेट 1/x प्लस वाय इज इक्वल टू m and 1/x minus y is equal to n. We get काय मिळेल आपल्याला बघा. मग आता हा 10 काय मिळेल सांगा तुम्ही मला. 1/x प्लस वाय साठी काय म्हणणार आपण m प्लस 2 आणि 1/x प्लस x मायनस वाय साठी काय म्हणणार n इज इक्वल टू व्हॉट, याला म्हणा इक्वेशन नंबर 1. इकडे काय लिहिणार 15m मायनस 5n इज इक्वल टू -2, याला म्हणा इक्वेशन नंबर 2. ओके, देअरफॉर कंपेरिंग above equation with ax plus by is equal to c, we get काय मिळेल आपल्याला a1 a2 b1 b2 and c1 याच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. सो a1 a2 काय 10 15, b1 b2 काय आणि c1 c2 काय. ओके, सो आता आपण याच्यामध्ये काय फाइंड आउट करूया, डिटर्मिनंट. ओके, देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते a1 a2 b1 b2. a1 a2 काय 10 15, b1 b2 काय आहे 2 - 5. ओके, चला
सॉल्व करा इकडे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. 10 मल्टिप्लाय बाय -5 मायनस 2 मल्टिप्लाय बाय 15. ओके, सो 10 5 जा 50 आणि हा मायनस साइन, हा मायनस 15 2 जा 30, मायनस मायनस काय करायचं प्लस, बट आन्सरला काय देणार मायनस साइन. सो 50 आणि 30 किती झाले 80, आन्सरला दिलं मायनस साइन. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ओके, आता आपल्याकडे इक्वेशन एम आणि एन च आहे. ओके, देअरफॉर आपण कशाची व्हॅल्यू काढणार, डी एम ची व्हॅल्यू काढणार. नाव डी एम डिटर्मिनंट इज इक्वल टू व्हॉट, डीएम काय असतो, ओके एक्स ची व्हॅल्यू आपण झाकून टाकली, काय राहिलं B1 B2 C1 C2, बट आपण उलट लिहितो. सो C1 C2 B1 C1 C2 काय आहे 4 -2 आणि 2 -5. ओके, आता हे बघा, ज्यांनी गेल्या प्रॅक्टिस सेटचं सॉल्व केलेलं असेल किंवा प्रॅक्टिस सेट घरी सॉल्व करून आलेले असतील त्यांनाच हे समजेल A1 A2 B1 B2 काय. डायरेक्टली जर आजच आलेत तर त्यांना कळणार नाही हे काय. ओके, कळतंय तुम्हाला. सो मागचं लेक्चर बघा एकदा परत. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 मल्टिप्लाय बाय -5 मायनस 2 मल्टिप्लाय बाय -2. सो 4 5 जा किती झाले 20, हा मायनस साइन, हा मायनस आणि हा मायनस काय झाला 2 2 जा 20 मधनं 4 गेले, किती उरले मोठी संख्या 20, त्याचं साइन मायनस. ही कोणाची व्हॅल्यू आहे डीएम ची. ओके, चला डीएम पण माहिती झालं. आता काय फाइंड आउट करूया आपण, डी एन यांच्या व्हॅल्यू झाका. काय राहिलं A1 A2 C1, A1 A2 किती आहे 10 आणि 15, C1 C2 किती आहेत 4 and -2. सो चला क्रॉस मल्टिप्लाय करा. 10 मल्टिप्लाय बाय -2 मायनस 15 मल्टिप्लाय बाय 4. 10 2 जा 20 आणि हा मायनस साइन, हा मायनस साइन, 15 4 जा 60, 60 आणि 20 किती झाले, आन्सरला मायनस मायनस काय करतो आपण प्लस, बट आन्सरला काय देतो, ही कोणाची व्हॅल्यू आली. आता डीएन सुद्धा माहिती झालं आपल्याला. आपण काय फाइंड आउट करूया आता, एम आणि एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. m is equal to what, dm upon d. dm, what is the value of dm, minus divided by d. d ची व्हॅल्यू काय, मायनस मायनस काय झाला कॅन्सल, किंवा मायनस मायनस प्लस. 16 च्या टेबल मध्ये 80 येतो, 16 1 जा 16 5 जा 80. therefore m is equal to what, 1/5. फक्त 5 नाही 1/, ही कोणाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, m ची व्हॅल्यू. ओके, आता काढूया n. नाव n, सॉरी हा बरोबर, n इज इक्वल टू काय dn अपॉन, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dn, -80. आणि d ची व्हॅल्यू पण काय आहे, मायनस मायनस कॅन्सल. आन्सर काय आला, ही कोणाची व्हॅल्यू आहे यांची. याच्यावरून आपण आता काय फाइंड आउट करणार, एक्स अँड वाय. बट आपण म्हणूया, चला पुढेच घेतो मी, काय म्हणलंय बट 1, इथून स्टार्ट करतो, बट 1/x प्लस वाय इज इक्वल टू काय म्हणलंय m. बरोबर, m ची व्हॅल्यू काय मिळाली आहे तुम्हाला, 1/x प्लस वाय, m इज इक्वल टू काय 1/, m ची व्हॅल्यू 1/5. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. 5 1 जा इज इक्वल टू x प्लस वाय 1 जा. व्यवस्थित लिहा इक्वेशन, x प्लस वाय इज इक्वल टू, याला म्हणणार इक्वेशन नंबर 3. बघा इथे तुम्हाला 1 आणि 2 मिळालेलं होतं, त्याला काय म्हटलं इक्वेशन नंबर 3. आता काय
1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय मानलं होतं आपण एन. 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू एन. चला व्हॅल्यू टाका. 1 अपॉन एक्स मायनस वाय यांची व्हॅल्यू काय आली आहे 1. क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 1 जा इज इक्वल टू एक्स मायनस वाय 1 जा. व्यवस्थित लिहा. एक्स मायनस वाय इज इक्वल टू याला म्हणणार इक्वेशन नंबर. आता 3 आणि 4 सायमल्टेनियसली सॉल्व्ह करता येईल. काय काय होईल मग इथे इलिमिनेशन मेथड वापरा. हा प्लस वाय आणि मायनस वाय कॅन्सल. म्हणजे इथे काय करणार ऍडिशन की सबट्रॅक्शन. ओके सो इथे मी लिहितो बाय नाव बाय ऍडिंग इक्वेशन 3 and इक्वेशन 4. ओके चला इक्वेशन 3 काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 वाय इज इक्वल टू 1. यांचं काय करायचं आहे आपल्याला प्लस वाय मायनस वाय 1x आणि 1x इज इक्वल टू 5 प्लस 1. 2 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2. सो 3 अपॉन 1 म्हणजेच काय x ची व्हॅल्यू काय मिळाली पुट. आता ही व्हॅल्यू पुट करा. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ y. सो लिहा पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय x प्लस वाय इज इक्वल टू 5. x ची व्हॅल्यू किती आहे 3. बघा इक्वेशन 3 काय x प्लस वाय इज इक्वल टू 5. ओके सो x ची व्हॅल्यू टाकली 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. हा प्लस 3 तिकडे जाऊन काय होईल हा प्लस 3 जर तिकडे गेला तर काय राहिलं y इज इक्वल टू 5. इथे लिहिलं y इज इक्वल टू 5. हा प्लस 3 इकडे येऊन काय होईल मायनस 3. देअरफॉर y इज इक्वल टू व्हॉट 2. ओके सो फाइनल आंसर लिया. therefore the solution is x, y. x ची व्हॅल्यू किती आहे आणि y ची व्हॅल्यू किती 2. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके काय डिफिकल्ट आहे नाही फक्त लॉंग प्रोसेस आहे. प्रोसेस आहे मोठी म्हणजे 1 पान 1.5 पान 2 पान भरतील बट डिफिकल्ट नाहीये काहीच. ओके चला राईट इट फास्ट. चला जाऊया थर्ड क्वेश्चन कडे. अगेन बघा इथे पण काय 1 अपॉन एक्स मायनस 2. इथे पण काय 1 अपॉन एक्स मायनस 2. इथे काय 1 अपॉन वाय प्लस 3 1 अपॉन वाय प्लस 3. सो लेट काय करणार आपण सोल्युशन करूया. लेट 1 अपॉन एक्स मायनस 2 इज इक्वल टू m and 1 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू n. मग आपल्याला काय इक्वेशन्स मिळतील आपल्याला इक्वेशन्स काय मिळतील 27. therefore 27m प्लस 31 n इज इक्वल टू काय 85. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. इकडे काय मिळेल आपल्याला 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. याला काय म्हणणार इक्वेशन नंबर 2. जरा डोकं लावा. काय करणार कोणती मेथड वापरणार इलिमिनेशन ग्राफिकल का क्रॅमर्स रूल. इलिमिनेशन मेथड मध्ये काय करणार एकदा ऍडिशन एकदा व्हेरी गुड. बघा इथे 27 इथे 27 31 31 मग एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन. देअरफॉर काय लिहिणार मी देअरफॉर बाय ऍडिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2. व्हेरी गुड शाबाश.
लिहा मग इक्वेशन परत 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. दुसरं काय आहे 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. इथे काय करणार आहोत आपण ऍडिशन. सो ऍड करा 7 आणि 1 8 2 आणि 3 5m प्लस 58n इज इक्वल टू काय 9 आणि 5 14 कॅरी 1 8 आणि 8 16 आणि 1 7. ठीक आहे. याच्यातनं काय कॉमन काढतो मी 58 कॉमन काढतो. काय राहिलं ब्रॅकेटमध्ये m प्लस n इज इक्वल टू 174. हा 58 इकडे मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल इथे काय राहिलं m प्लस n इज इक्वल टू 174 डिवायडेड बाय 58. सो 58 3 जा करून बघू. 8 1 जा 8 8 2 जा 16 8 3 जा 24 कॅरी 2 5 3 जा 15 आणि 2 17. ओके. सो 58 1 जा 58 3 जा. सो m प्लस n इज इक्वल टू 3. याला काय म्हणणार इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. मिळालं इक्वेशन नंबर 3. आता एकदा ऍडिशन केलं होतं आपण. आता एकदा काय करूया सबट्रॅक्शन करूया बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 1 काय आहे लिहा 27m प्लस 31n इज इक्वल टू 85 मायनस 31m प्लस 27n इज इक्वल टू व्हॉट 89. आणि आपल्याला काय करायचंय सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केल्यामुळे काय होतील साइन चेंज होतील. हा प्लस आहे तर काय होईल मायनस प्लस आहे तर मायनस प्लस आहे तर मायनस. आता 27 मायनस 31 27च्या पुढे काउंट करा 28 29 30 31 किती उरले 4m मोठी संख्या 31 तिचं साइन मायनस. अगेन 31 मधनं 27 गेले किती उरले 4n मोठी संख्या 31 तिचं साइन प्लस आन्सरला साइन दिलं प्लस इज इक्वल टू 85 मायनस 89 85च्या पुढे काउंट करा 86 87 88 89 किती उरले 4 मोठी संख्या कोण 89 तिचं साइन मायनस. ओके. इथून 4 4 कॉमन काढू का मी 4 कॉमन काढला काय राहिलं मायनस m प्लस n. बघा हा 4 आणि हा बघा हा 4 आणि हा 4 बाहेर गेला काय राहिलं फक्त मायनस m प्लस n. कळलं का ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू व्हॉट -4. हा 4 इकडे मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल मग हा 4 जर तिकडे गेला इकडे काय राहिलं -m प्लस n इज इक्वल टू -4 डिवायडेड बाय 4 1 जा 4 1 जा देअरफॉर -m प्लस n इज इक्वल टू आन्सर काय आलं मायनस. दिस इज इक्वेशन नंबर 4. नाउ लुक एट द इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. हा प्लस m आणि हा -m कॅन्सल होईल का n ची व्हॅल्यू मिळेल. ओके. मग आता काय करणार आपण बाय ऍडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 ऍड करा. मग इक्वेशन 3 काय m प्लस n इज इक्वल टू 3 आणि 4 काय -m प्लस n इज इक्वल टू -n. ऍडिशन करायचं आहे आपल्याला. सिम्पली ऍड करा प्लस m मायनस m कॅन्सल. n आणि n किती झाले इज इक्वल टू 3 मायनस 1 2. हा 2 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल डिवायडेड बाय 2 2 1 जा 2 1 जा. n ची व्हॅल्यू काय आली का n ची व्हॅल्यू 1. येस. आता n मिळाला याच्यावरनं काय काढणार n मिळालंय आता काय काढणार m. therefore put n is equal to 1 in equation 3. इक्वेशन 3 काय बघा m प्लस n इज इक्वल टू 3. चला टाका व्हॅल्यू m प्लस n ची व्हॅल्यू 1. हा प्लस 1 तिकडे जाऊन काय होईल -1. सो m मधनं 3 मधनं 1 गेले किती उरले
2. ओके, संपला का सगळं आता? नाही, अजून तर मेन बाकी आहे, कारण आपण m इज इक्वल टू काय मानलंय? 1/x+2. सो आता इथे लिहा, नाव म्हणण्यापेक्षा लिहूया बट 1/x+y इज इक्वल टू काय? m अँड 1/x-y इज इक्वल टू काय? n. करेक्ट आहे का? सॉरी, 2 आणि 3 आहे का इथे? x प्लस काय, चेक करा नेट व्यवस्थित, x-2 y+3. सॉरी, x-2 आणि y+3 इज इक्वल टू n. ओके, m ची व्हॅल्यू काय आली रे? m ची व्हॅल्यू काय आली? 2 आणि n ची व्हॅल्यू काय आली? 1. इथे लिहा 2 म्हणजेच काय? 2/1. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, x-2 मल्टिप्लाय बाय x-2 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय 1. सो 2 ने मल्टिप्लाय करा, x ला 2 इंटू x, 2x हा -2 मल्टिप्लाय बाय 2, 2 2 जा इज इक्वल टू 1 1 जा. याला म्हणा इक्वेशन नंबर 5. ओके, आता हे सॉल्व्ह करत बसा, असं सॉल्व्ह करायचंय तुम्हाला. नाव 1/y+3 इज इक्वल टू n. n ची व्हॅल्यू काय? 1. 1 म्हणजे 1/1. मल्टिप्लाय करा, y+3 1 जा, y+3 आणि 1 1 जा 1. याला म्हणा इक्वेशन नंबर 6. ओके, आता हे काय म्हणायची गरज नव्हती. ओके, काय म्हणायची गरज नाहीये, सॉल्व्ह करू शकतो आपण सायमल्टेनियस. हा -4 आहे, तिकडे जाऊन काय होईल? तो हा इथे राहिला 2x, हा 1, हा मायनस इकडे येऊन काय झाला? +4. इथे काय राहिलं? 2x इज इक्वल टू 1 + 4 किती झाले? तो इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल? x इज इक्वल टू काय आलं? 5/2. ओके, सिमिलरली हे पण सॉल्व्ह करा. हा 3 इकडे प्लस आहे, इकडे येताना काय होईल? तो y इज इक्वल टू काय येईल? 1 - 3. मग 3 मधून 1 गेले, किती उरले? मोठी संख्या 3, तिचं साइन आन्सरला देऊन टाक. xy मिळाले. देअरफॉर द सोल्युशन इज x, y. x ची व्हॅल्यू काय आली? 5/2, y ची व्हॅल्यू -2. ओके, दॅट्स इट. चला लिहा पटकन. आता जाऊया लास्ट क्वेश्चन कडे. आणि लास्ट क्वेश्चन, या क्वेश्चन मध्ये खरी मजा आहे बघा. आता इथे इक्वेशन काय दिले? 1/3x+y, 1/3x - y इज इक्वल टू 3/4. ओके, इथे काय? 1/2 3x + y. आता इकडे जर लक्ष दिलं तर इथे फक्त 3x + y, इकडे 2 आणि 3x + y. सो इथे 3x - y, इथे पण 3x - y, आणि हा 2 सेपरेट आहे की नाही आहे? येस ऑर नो? येस. अशा कंडिशन मध्ये काय करायचं? फक्त 1/3x - y साठीच मानून घ्यायचं, किंवा मी याला व्यवस्थित लिहितो बघा. गिवन, इथे लिहूया सोल्युशन. लेट 1/3x + y याला म्हणा m, अँड 1/3x - y याला म्हणा n. ठीक आहे, मानलं? ओके, आता मी व्यवस्थित लिहितो. 1/3x + y साठी काय लिहिणार मी? या ठिकाणी चेक करा, m प्लस 1/3x - y साठी काय लिहिणार? n इज इक्वल टू काय? 3/4. 3/. आता मला सांगा, /4 वाली टर्म आपण ठेवतो का? /4 आपल्याला नाही आवडत. आपण काय करतो? मल्टिप्लाय करून टाकतो. आपण त्याला काय करतो? मल्टिप्लाय बाय 4 करा. मग मल्टिप्लाय अबो इक्वेशन बाय 4 वी गेट.
काय मिळेल 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर m मल्टिप्लाय बाय 4 प्लस n मल्टिप्लाय बाय 4, किंवा आपलं इक्वेशन काय होतं m प्लस n इज इक्वल टू काय 3/4. याला कशाने मल्टिप्लाय करायचंय मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4. ओके, सो काय होईल रे हा 4 विल गेट कॅन्सल. सो 4 इंटू m 4 इंटू n इज इक्वल टू याला म्हणा इक्वेशन नंबर. आता हे जे दुसरं इक्वेशन आहे या ठिकाणी दिलेलं, याला मी व्यवस्थित लिहितो पहिले. नाव बघा 1/2 सेपरेट करतो मी, मल्टिप्लाय बाय लिहितो 1/3x प्लस y. बरोबर. बघा हा 1/2 मी याला असं लिहितो 1 1 जा 1 1 1 जा 1, आणि हा 1/2 सेपरेट केला आणि हा 1/3x प्लस y सेपरेट केला. करेक्ट. आता सिमिलरली इथे 1/2 हा सेपरेट करतो, पुढे चिन्ह काय होतं मायनस 1/2 मल्टिप्लाय बाय 1/3x मायनस y इज इक्वल टू काय मायनस 1/8. करेक्ट. समजलं एव्हरीवन का नाही कळलं? हे कळलं ना? येस. सो हा 1/2 ॲज इट इज 1/3x प्लस y. 1/3x प्लस y साठी काय म्हणलंय तुम्ही m मायनस हा 1/2 याच्यासाठी काय मानलाय तुम्ही n इज इक्वल टू काय मायनस 1/8. ठीक आहे. आता अगेन इथे डिनॉमिनेटर्स आलेत, इथे आहे डिनॉमिनेटर 2, इथे आहे डिनॉमिनेटर 8, आणि आपल्याला हे आवडत नाही. अशा वेळेस काय करायचं, जो मोठा डिनॉमिनेटर आहे त्याने मल्टिप्लाय करायचं. तर मल्टिप्लाय कशाने करणार 2 ने करणार की 8 ने करणार? हा, तर जो मोठा आहे त्याने मल्टिप्लाय करा. सो मोठा कोण आहे 8, देयरफॉर मल्टिप्लाय अबोव इक्वेशन विथ 8 वी गेट. बघा लिहा इक्वेशन लिहा पहिले 1/2m मायनस 1/2n इज इक्वल टू मायनस 1/8, आणि इथे मी मल्टिप्लाय करतो कशाने मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय. तो काय होईल 8 8 2 1 जा 2 2 4 जा 2 1 जा 2 2 4 जा काय उरलं रे 4 1 जा 4m मायनस 4 1 जा 4n इज इक्वल टू काय राहिलं 8 8 कॅन्सल झाला, काय उरलं इथे मायनस 1. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. अँड लुक एट नाउ इक्वेशन नंबर 1 अँड 2. हा प्लस 4n आणि हा मायनस 4n काय होईल कॅन्सल. इलिमिनेशन मेथड वापरू का क्रॅमर्स रूल वापरू? सिंपल, इथे इलिमिनेशन मेथड वापरा, क्रॅमर्स रूल वापरायची गरज नाहीये. ठीक आहे, चला मग इथे लिहितो मी बाय ऍडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. काय करायचंय मला ऍड करायचं, मी ऍड करून टाकतो दोघांना. चला काय इक्वेशन 1, वेअर इज इक्वेशन 1 4m प्लस 4n इज इक्वल टू 2. 4m प्लस 4n इज इक्वल टू 3, सॉरी 3 आहे, आणि इकडे 4m 4n मायनस 1. 4m मायनस 4n इज इक्वल टू मायनस 1. यांचं काय करायचंय मला ऍडिशन. सो ऍड करा प्लस n मायनस n कॅन्सल, 4 प्लस 4 किती झाले 8m 16 करू नका 3 मायनस 1 उरले 2. हा 8 इकडे मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल सॉरी m हा 8 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल डिवायडेड बाय 8. 2 1 जा 2 4 जा m ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 1/. व्हॉट इट इथपर्यंत काही शंका? आता पुट दिस व्हॅल्यू, पुट m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1 ते लिहा
4m प्लस 4n इज इक्वल टू 3. सो m ची व्हॅल्यू काय आहे 1/4 प्लस हा 4n इज इक्वल टू 3. सो 4 काय राहिला इथे 1 प्लस 4n इज इक्वल टू 3. इथे हा 1 प्लस आहे, तिकडे जाताना काय होईल, हा जर तिकडे गेला तर काय राहील 4n इक्वल टू 3. 4n इक्वल टू 3 आणि हा प्लस 1 इकडे येऊन -1 झाला. देअरफॉर 4n इज इक्वल टू 3 - 1. हा 4 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल, हा तिकडे जाईल तर इथे काय राहील फक्त n इज इक्वल टू 2. n इक्वल टू 2 आणि हा डिवायडेड बाय 2 1 जा 2 2 जा. n ची व्हॅल्यू काय आली 1/2. काय आली नुसतं 2 आली का नाही. ओके, संपलं का मग. आता आपण जे मानले आता इकडे जाऊया. वेअर हिअर. बट काय बट 1/3x प्लस y इज इक्वल टू काय रे m. देअरफॉर 1/3x प्लस y इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय आली आहे 1/4. पुढे 1/4. तो क्रॉस मल्टिप्लाय करा. 3x प्लस y 1 जा 3x प्लस y इज इक्वल टू 4 1 जा. याला म्हणा इक्वेशन नंबर 3. मिळालं इक्वेशन नंबर 3. आणि आणखी काय म्हणलं होतं आपण 1/1 जरा आपण कलर चेंज करूया. 1/3x मायनस y इज इक्वल टू n. व्हॅल्यूज टाका. 1/3x मायनस y इज इक्वल टू n ची व्हॅल्यू किती आली आहे 1/2 टाका. 3x मायनस y 1 जा मायनस y इज इक्वल टू 2 1 जा. याला म्हणा इक्वेशन नंबर. नाउ लुक ॲट द इक्वेशन नंबर 3 and 4. y एलिमिनेट होईल, x मिळेल तुम्हाला. ओके, सो काय करणार ऍडिशन की सबट्रॅक्शन. देअरफॉर बाय ऍडिंग इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 काय आहे ते लिहा. 3x प्लस y इज इक्वल टू 4 आणि 3x मायनस y इज इक्वल टू 2. यांची काय करायची आपल्याला ऍडिशन. सो दॅट काय होईल प्लस y मायनस y. 3 प्लस 3 किती झाले x इज इक्वल टू 4 आणि 2 किती झाले 6. इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल. सो 6 1 जा 6 1 जा. x ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 1. व्हेरी गुड. नाउ पुट x is equal to 1 in equation 3. इक्वेशन 3 काय आहे 3x plus y is equal to 3. Am I correct? 3x plus y is equal to 4 आहे. सॉरी 3x plus y is equal to 4. 3x plus y is equal to 4. आणि x ची व्हॅल्यू काय आहे x ची व्हॅल्यू 1 plus y is equal to 4. सो 3 1 जा प्लस y इज इक्वल टू 4. हा प्लस 3 तिकडे जाऊन काय होईल 4 मायनस 3. देअरफॉर y ची व्हॅल्यू काय आली 1. फायनल सोल्युशन लिहा. x ची व्हॅल्यू काय आहे 1. y ची व्हॅल्यू पण काय आहे. देअरफॉर द सोल्युशन इज x, y that is nothing but the 1, ओके. सो थोडस लेंदी आहे, लांब लचक आहे, लिखाण काम खूप जास्त आहे, बट नॉट डिफिकल्ट. डोकं शांत ठेवून सायमल्टेनियसली जर हळूहळू स्टेप बाय स्टेप जर सॉल्व्ह करत गेलात तर मात्र जमेल. कळलं एव्हरीवन. सो इथे हा प्रॅक्टिस सेट संपला. एंड ऑफ प्रॅक्टिस सेट 1.4. ओके. आतापर्यंत याच्यावर काही क्वेश्चन्स विचारले गेलेले नाहीत, सांगता येत नाही, यावर्षी तुम्हाला विचारते. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला
हे लेक्चर कळलं असेल. हा, एनी डाऊट? बोट वर केलं ना, मला वाटलं काय डाऊट आहे. ओके, सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.